अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी ही एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। यामध्ये 102 अंगणवाडी मदतनीस यांची नोकरी धोक्यात असल्याचं उघडकीस झालेलं आहे। महिला व बाल विकास प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी केलेल्या या प्रकारामुळे या मदतनीसांची नोकरी धोक्यात आहे। तर नेमकं घडलंय काय आणि ही घटना कुठे घडली आहे याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत मदतनीस भरती प्रकरण अधिकाऱ्यांच्या आता चांगलेच अंगलट आले आहे। दुसरीकडे नियमबाह्य भरती करण्यात आलेल्या 102 मदतनीसांना देखील मिळालेल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे। तर ही भरती प्रक्रिया राबवणाऱ्या प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। गेल्या वर्षी शासन निर्णयान्वये जिल्ह्यातील सुमारे 800 मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या अंगणवाड्यांमध्ये झाले। मोठ्या अंगणवाड्यामध्ये सेविका व मदतनीस तर मिनी अंगणवाड्यामध्ये फक्त सेविका कार्यरत असतात। मिनी अंगणवाड्यांचे श्रेणीवर्धन झाल्यामुळे तिथे नियमानुसार जाहिरात देऊन मदतनीसांची भरती करणे गरजेचे होते। मात्र जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही भरती प्रक्रिया अगोदरच्या प्रतीक्षा यादीतून राबविण्यात आली। त्यास अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर सोनवणे यांनी आक्षेप घेत थेट आयुक्तांकडे तक्रार केली। एवढेच नव्हे तर यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांनी 8 जानेवारी 2025च्या पत्रान्वये थेट मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांना मदतनीसांची पदे जाहिरातद्वारे भरण्याची सूचना केली। त्यानंतर आता जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागामध्ये हालचालींनी वेग घेतला आहे। आता या विभागाने चुकीच्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवणाऱ्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंबंधीची संचिका मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्याकडे सादर केली आहे। तर या घडलेल्या घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे? जिल्ह्यातील 14 एकात्मिक बाल विकास प्रकल्पाअंतर्गत श्रेणीवर्धन झालेल्या सुमारे 800 अंगणवाड्यामध्ये प्रतीक्षा यादीतून 102 मदतनीसांची भरती केल्याचे रेकॉर्डवर उघडकीस झाले आहे। ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना कोणाच्या सूचना होत्या? जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या भरती प्रक्रियेची माहिती नव्हती का? ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जात आहे का याकडे सातत्याने संबंधित संघटनेने उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, पण त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। तर ज्या अंगणवाडी मदतनीसांची भरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांचे आदेश या ठिकाणी रद्द करणार असं उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितलेलं आहे। तर त्या या ठिकाणी काय म्हणत आहेत? आयुक्तांचे पत्र प्राप्त झाले आहे। प्रतीक्षा यादीतून मदतनीसांची भरती करण्यात आलेली होती। भरती करण्यात आलेल्या मदतनीसांची नियुक्ती आदेश रद्द करावे लागणार आहेत। शिवाय प्रकल्प अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी CEO यांच्याकडे संचिका सादर केलेली आहे। तर ही घटना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घडलेली आहे। त्या ठिकाणच्या असलेल्या अधिकाऱ्यांनी केलेला हा एक प्रकार आहे आणि या प्रकारामुळे 102 मदतनीसांची नोकरी आता धोक्यामध्ये आलेली आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, ज्यावेळेस आपण अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस म्हणून आपली नियुक्ती केली जाते त्यावेळेस आपण शासनाच्या नियमानुसार आपली नियुक्ती केली आहे का याकडे आपण लक्ष दिले पाहिजे। तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पाठवा। आपल्याकडे असलेल्या WhatsApp ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे या व्हिडिओची माहिती सर्वांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। धन्यवाद।